गुन्हेगारी आणि अवैध धंदे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपण 14 तालुके म्हणतो, त्यातले 2-3 तालुके जे नेहमी म्हणजे दर दुसरी बातमी त्या तालुक्यांमधून असते गुन्ह्यांची. त्यामध्ये पाथर्डीचं नाव येतं. म्हणजे हे काय शोभनीय नाही आहे खरं तर. या शहरामध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंदे का वाढीस लागले तितके आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये तर प्रचंड प्रमाणात फोफावत चालली. यावर कुणाचाच अंकुश नाही आहे. खरं म्हणजे एखादा तालुका कधी पुढं जातो, की जेव्हा त्या तालुक्याचं नेतृत्व हे सक्षम असतं आणि त्या तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना, सामान्य माणसाला जेव्हा संरक्षण दिलं जातं किंवा नेतृत्वाकडून त्यांना साथ दिल्या जाते, तेव्हा त्या शहराचा विकास होतो. आज पाथर्डी शहरात अशी परिस्थिती आहे, की इथल्या सगळ्या शासकीय जे अधिकारी आहेत यांच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणजे अतिशय साध्या गोष्टी आहेत, की इथं संजय गांधी निराधारचे काही कामं करायचे असतील तर त्या टेबलला जाऊन पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाला कामं होत नाहीत. इथं पोलीस स्टेशनला सामान्य माणसावर जर काही अन्याय झाला, तिथं काही जर त्यांच्यावर काही अन्याय झाला तर त्याला पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याची FIR दाखलसुद्धा कुणी करून घेत नाही. कारण की जे अधिकारी या तालुक्यात येतात त्या अधिकाऱ्यांना इथं पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. मग हे कोण रोखतं? ज्या तालुक्याचं नेतृत्व जर सक्षम असेल, जर त्या लोकप्रतिनिधीचा त्या अधिकाऱ्यावर जर दाब असेल तरच हे प्रश्न सोडवले जातात. मला असं वाटतं की ह्या तालुक्याच्या म्हणजे नेत्यांचा ह्या अधिकाऱ्यावर अजिबात दाब राहिलेला नाही.